आज आपल्या वर्कशॉपमध्ये टाटा एस गाडी आली. हीच आपल्याला प्रायव्हेल रिंग चेंज करायचं आहे कारण की स्टार्टर सारखा सटकतो आहे. त्यासाठी आपण पहिले प्रायव्हेल रिंग चेक करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पहिले जॉईंट उघडून घ्यायचं आहे. तुम्हाला पहिले हे बघू शकता, याला 8 नट आहेत. हे आपल्याला उघडायचं आहे. हे असं जॉईंट तुम्हाला साईडला घ्यायचं आहे. तुम्हाला चेंबरला एक जॅक लावायचा आहे. हा असं जॅक लावून घ्यायचं तुम्हाला चेंबरला. जॅक लावून झाल्यानंतर मग तुम्हाला क्रॉस मेंबर उघडायचे आहे. या साईडला 2 17चे चाके आहेत. पलीकडच्या साईडला पण 17चे 2 चाके आहेत. हे बघू शकता, याला 14चे चाके आहेत. हे तुम्हाला उघडायचे आहेत. 2 इथं आहेत, 2 या साईडला. हे 4ही तुम्हाला उघडायचे आहेत. हे असं तुम्हाला पाना लावायचं आहे. मग तुम्हाला असं प्रेस करून तुम्हाला उघडायचं आहे. 14चं वरती रिंग पाना लावायचं तुम्हाला आणि खाली 14चा पट्टी पाना लावायचं. कसं फिरणार नाही मग खालचा पाना. मग तुमचा लवकरच्या लवकर क्रॉस मेंबरचे 4ही नट उघडले जातील. हे बघू शकता, इकडचे 4ही बोल्ट लूज करून झाले. आता इकडचं आपण हे 17चे बोल्ट उघडणार आहोत. हे बघू शकता, असं तुम्हाला लूज करून घ्यायचे आहेत 4ही बोल्ट. 4ही चाके तुम्हाला इकडचे लूज करून घ्यायचे आहेत. ह्या साईडला 2 आहेत आणि या साईडचे 2 आहेत. दोन्ही तुम्हाला उघडून घ्यायचे. हे असे 4ही बोल्ट तुम्हाला उघडून घ्यायचे क्रॉस मेंबरच्या साईडचे. इकडचे 4ही लूज झाले. आता क्रॉस मेंबर तुम्हाला बाहेर घ्यायचा आहे. आपलं क्रॉस मेंबर काढून झालं आहे. आता आपण गिअरदांड्याचं एंड काढणार आहोत आणि लिंक रॉड काढणार आहे. त्याला 17चा रिंग लागेल, इथं 13चा रिंग लागेल तुम्हाला दोन्ही उघडण्यासाठी. आता आपलं गिअरदांड्याचं एंड आणि लिंक रॉड काढून झालं आहे. साईडला लावलं. आता बघू शकता. आता आपल्याला डायरेक्ट क्लच वायरकडे जाणार आहे. आपण क्लच वायर लूज करून घ्यायचं आपल्याला. आता त्याला 10चे 2 पाने लागेल, पट्टी पाने. त्याने तुम्हाला उघडायचं आहे. आपलं क्लच वायर पण काढून झालं आहे. आता आपलं क्लच वायर काढून झालं आहे. आता आपण स्टार्टरचे 3ही बोल्ट उघडणार आहोत वरचे. स्टार्टर उघडण्या अगोदर पहिले आपल्याला 14चा बोल्ट काढायचा, जो इंजनला लागलेला असतो. डायरेक्ट गिअरबॉक्सला अटॅच असतो. इथं त्याच्यावर एक 12चा बोल्ट असेल स्टार्टरला लागलेला, ते आपल्याला उघडायचं. हे दोन्ही उघडायचे पहिले. हे असं तुम्हाला 12च्या बॉक्सनं वरचं उघडायचं आहे. 14चं रिंगने आम्ही काढलं खालचं. इथं 14चा रिंग लागतो तुम्हाला बोर्डला. 14च्या बोर्डला तुम्हाला 14चं रिंग लावायचं. इथं वरती बॉक्स पाना लावायचा 12चा. तेव्हा बघू शकता तुम्ही बोल्ट काढतोय आम्ही. हा जो बोल्ट दिसतो हा पण स्टार्टरला लागलेला असतो. इथं एक हे आणि या साईडला एक बोल्ट आहे खाली आतमध्ये. इथं पण 12चा बोल्ट असतो. हे दोन्ही तुम्हाला उघडायचे आहेत. स्टार्टर मग तुमचा बाहेर निघेल, स्टार्टर लूज होईल तुमचा. आता आपलं स्टार्टरचे बोल्ट उघडून झालं आहे. आता आपण आर्थिंगचा बोल्ट उघडणार आहे. याला पण तुम्हाला 14चा रिंग नाही तर 14च्या बॉक्सने उघडायचं आहे. हे असं तुम्हाला खोलून घ्यायचं 14च्या बॉक्सने नाही तर रिंगने. लूज केलं आहे. आता आपण बाहेर घेतो याला. आर्थिंगचं लागलेलं असेल याला. हे तुम्हाला सावकाश साईडला ठेवायचं आहे. इथं गिअरबॉक्सला अटॅच 12चा आर्थिंगचं नट आहे. 12चं बोल्ट बॉक्स पाण्याने तुम्हाला उघडायचं आहे. हे बघू शकता, इकडचा आर्थिंगचा बोल्ट काढला आता आपण. आता आपल्याला गिअरबॉक्सचे मेन बोल्ट काढायचे आहेत. हे बघू शकता, ह्या साईडला एक आहे, हा दिसतो, हा इथं एक आहे आणि ह्या साईडला एक आहे. दोन्ही तुम्हाला उघडायचे 14च्या बॉक्सनी. 14चा बॉक्स लागतो इथं तुम्हाला, नाहीतर रिंग पाण्याने झोपून तुम्हाला उघडायचं आहे वाला बोल्ट. हे जो दिसतो आहे तुम्हाला हा वाला बोल्ट. हे असं तुम्हाला बॉक्स पाण्याने उघडून घ्यायचं आहे. इथं 14चा बोल्ट तुम्हाला उघडून घ्यायचे दोन्ही साईडचे. लेफ्ट साईड राईट साईडचं पण आपण उघडून घेतो आहे सगळं. बघू शकता सगळे बोल्ट आपण काढून घेणार साईडला. आणि याचे जे वायरिंग आहेत ह्या साईडला बघू शकता, ह्या साईडला लागलेले वायरिंग आहे. आता सॉकेट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. एकदा तुम्हाला सगळ्या गिअरबॉक्सवर हात मारून बघायचा कुठे नट बोल्ट राहिलेत का नाही. त्यानंतर मग तुम्हाला गिअरबॉक्स खाली घ्यायचं आहे. हे बघू शकता, क्लच प्लेट पण गेले त्याचे. क्लच प्लेट आपण बाहेर घेणार आहे. आता याला 12चे बोल्ट लागलेले असतात. ते 12चे बोल्ट तुम्हाला 6चे 6 काढायचे साईडला. हे बघू शकता, आता 12चे 6चे 6 बोल्ट काढलेत. आता क्लच प्लेट आपण बाहेर घेणार आहे. हे बघू शकता, क्लच प्लेट गेली आहे, जी स्लिप झाली क्लच प्लेट. आता आपण प्रायव्हेल उघडणार आहोत. प्रायव्हेलसाठी आपल्याला 18चा बॉक्स लागेल. असं तुम्हाला 18चा बॉक्स लावून याला मागं लिंकी लावायची, लॉक करायचे. मग तुम्हाला हे 6चे 6 बोल्ट तुम्हाला उघडून घ्यायचे. आता आपण प्रायव्हेलचे नट लूज करून घेतले. आता हे बाहेर घ्यायचे तुम्हाला 6चे 6 नट. याला 18चा बॉक्स लागतो तुम्हाला. 18च्या बॉक्सने तुम्हाला उघडायचं आहे. असं तुम्हाला प्रायव्हेल बाहेर घ्यायचं. आता 6चे 6 चाक्या तुम्हाला बाहेर घेऊन बोल्ट बाहेर घेऊन तुम्हाला प्रायव्हेल साईडला घ्यायचं आहे. हे बघू शकता, 18चे 6चे 6 बोल्ट आपण काढले. तर त्याला तुम्हाला कटून बाहेर घ्यायचं आहे. वर खाली कटवायचं. ह्या साईडला थोडं कटून तुम्हाला बाहेर घ्यायचं आहे. हे असं तुम्हाला कटवायचं आहे. साईडने तुम्हाला कटून घ्यायचं आहे त्याला. हे बघू शकता, प्रायव्हेल आता आपण बाहेर घेतलं आहे. तर आपल्याला प्रायव्हेल रिंग काढायची आहे. बघू शकता, प्रायव्हेल रिंग सटकली अख्खी सगळी. ही रिंग तुम्हाला नवीन टाकायची आहे. हे बघा, 5ची लिंक इथं लावलेली होती आपल्याला. आपण इथं लावतो. इथं लॉक होती 5ची लिंकी. या साईडला 5ची लिंकी लॉक होती. आता आपण हे प्रायव्हेल रिंग ठोकून काढणार आहोत बाहेर.
टाटाची प्रायव्हेट रिंग काढून झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.